राम राम. मी प्रकाश महाजन, महाजन अँड महाजन यूट्यूब चॅनलसाठी. काल महानगरपालिका निवडणुकीमध्ये अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख होती आणि एक चमत्कार झाला. महायुतीला लोकांनी दिलेला प्रतिसाद पाहून जवळपास भारतीय जनता पक्ष 44 आणि शिवसेना 22 हे आमचे उमेदवार बिनविरोध निवडून आलेले आहेत. ही बातमी उद्धवजीला कळाल्यावर ते चवताळून उठले आणि त्यांचा नेहमीचा राग गुजराती, खरं म्हणजे संगीत क्षेत्रात उद्धवजीचे फार मोठं योगदान आहे, हा नवीनच राग त्यांनी संगीत क्षेत्राला दिलेला आहे, राग गुजराती. आणि म्हणले 2 गुजराती हे महाराष्ट्र विकायला बसलेले आहेत, मुंबई तोडायला बसलेले आहेत. उद्धवजी त्यापैकी मोदी जे आहेत हे सर्व देशाचे पंतप्रधान आहेत. जरी ते गुजरातमधून येत असले तो ते सर्व देशाचा विचार करणारे पंतप्रधान आहेत. कुणीही गुजराती माणूस मुंबईला महाराष्ट्रातून तोडू शकत नाही. तुमचा इतिहास खूप कच्चा आहे. आपण मराठी माणसानं गुजरातमध्ये राज्य केलंय. आजही जगामध्ये सगळ्यात भव्य दिव्य असा राजमहाल बडोद्यात आहे, तो गायकवाडांनी उभा केलाय, ते मराठी होते. कशाला लोकांच्या डोळ्यात धूळ फेकताय हो? तुमचं वैचारिक भांडवल संपलेलं आहे. मराठीशिवाय तुमच्याजवळ काही शिल्लक राहिलेलं नाहीये. मराठी करायचा गेली 30 वर्ष तुम्ही याच भावनात्मक गोष्टीवर निवडणुका जिंकत आलेला आहात. लोकांना कळालं तुम्ही काय चीज आहेत. जरा अभ्यास करा. या 44 मध्ये, या 22 मध्ये किती तुमच्या उबाटा गटाचे लोक होते, किती मनसेचे होते. माझी माहिती अशी आहे की डोंबिवलीच्या मनसे शहराध्यक्षांनीच फॉर्म वापस घेतला आणि ही बातमी माझ्या सोर्सेसमधून कळाली की त्याला मनसेच्या एका वरिष्ठ नेत्यानेच दबाव टाकला फॉर्म वापस घे म्हणून. ठाण्यामध्ये सुद्धा शिवसेनेचे जे 6 लोक बिनविरोध निवडून आलेत त्यांच्यासमोर तर 3 मनसेचे उभा होते. तुमचा पक्ष तुमचा ऐकत नाही, राज ठाकरेचा पक्ष राज ठाकरेचा ऐकत नाही, आणि तुम्हा पुन्हा मराठी माणसाच्या नावावर ओरडता. अरे या महाराष्ट्रात मध्ये जोपर्यंत 2 मराठी माणसं आहेत, एक या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि दुसरे कार्यसम्राट एकनाथजी शिंदे आहेत, तोपर्यंत मराठी माणसाचा तिथं दबदबा चालणार. मराठी माणूसच तिथं आपलं अस्तित्व टिकून ठेवणार. आणि हे 2 माणसं जोपर्यंत महाराष्ट्रात आहेत, महाराष्ट्राच्या राजकारणात आहे, मुंबई कुणीही महाराष्ट्रापासून तोडू शकत नाही. मुंबई तुमची नाही. मुंबईचा PR कार्ड तुमच्या नावावर नाही. तुमचा तो सोकान्या काय म्हणला, कल्याण डोंबिवली का यांच्या बापाची का? अरे मग सोकाने काय तुझ्या बापाची आहे का? हा, तुम्हाला व्यवसायामध्ये पार्टनर अमराठी चालतो. तुम्हाला महानगरपालिकेत अमराठी ठेकेदार मोठे केले. मला सांगा उद्धवजी, बाळासाहेबांनी एक मराठी माणूस, एक मराठी मोठा कॉन्ट्रॅक्टर जोग आणला होता, त्याला सुद्धा तुम्ही मोठं केलं नाही. इतके तर तुम्ही मराठी विरोधी आहात, मराठी माणसाच्या विरोधात आहात. आणि आता मराठी माणसाच्या अस्मितेचा फायदा घेताय काय तुम्ही? उद्धवजी, तुम्ही बोलताना म्हणाला होतात की 400 वर्ष या सूर्याजी पिसाळ मिंदेंना लोक विसरणार नाहीत. कुणाला बोलताय? तुम्हाला सूर्याजी पिसाळचा इतिहासच माहित नाही. सोडून देतो की इतिहास सांगायला आलो नाही, पण एक गोष्ट तुम्हाला सांगतो, तुम्हाला जोपर्यंत या पृथ्वी तलावर एक हिंदू शिल्लक आहे तोपर्यंत तुम्हाला कधी विसरणार नाही. कारण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या विरोधात जाऊन तुम्ही ज्यावेळेस रशीद मामूनी चंगीजीला जवळ केलं त्यावेळेसच खरा हिंदूचा घात झाला, त्यावेळेसच खरा मराठी माणसाचा घात झालाय. आणि आज तुम्ही मराठीच्या नावावर गळे काढताय. जाता जाता एक मला माहिती मिळालेली आहे की सोकान्या या 2 भावासोबत एक टॉक शो करतोय आणि सहज एक जुनी मला मद्याची जाहिरात आठवली. मिल बैठे 3 यार,
वो मैं और सोकान्या. मला वाटतं उद्धवजी, हे मराठीचा राग आता तुम्ही बंद करा. तुम्हाला कळून चुकलेलं आहे की आता तुम्ही हरण्याच्या जवळपास आलेला आहात. तुमचा एकही उमेदवार बिनविरोध आला नाही. आणि जे बिनविरोध उमेदवार आलेले आहेत ते भारतीय जनता पक्षाचे असू द्या, जे शिवसेनेचे असू द्या, किंवा अजितदादाच्या राष्ट्रवादीचे असू द्या, ते सगळे मराठी आहेत. सगळे मराठी. तुमच्या पोटात दुखायलंय मराठी माणूस बिनविरोध आला म्हणून. फक्त तो तुमच्यासोबत आला नाही, ही खरी पोटदुखी आहे. पोटदुखीसाठी चांगलं औषध पाहिजे असल्यास माझ्याशी संपर्क करा. धन्यवाद.